पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार आहेत। दुपारी 12 वाजता सिल्वर ओकवर ते जाणार असल्याचं कळतंय। अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून काही जागांवरचे अर्ज मागे घेण्याबाबत काही ठिकाणी एकमेकांना सहकार्य करण्याबाबत ही बैठक होणार असल्याची माहिती हाती आली आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांपुढे बंडखोरी थांबवण्याचं मोठं आव्हान पाहायला मिळतंय। त्यातच आता भाजपला मुंबईमध्ये पहिली बंडखोरी थांबवण्यात हे यश आलंय। बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी माघार घेतली आहे। भाजप नेते विनोद तावडेंनी गोपाळ शेट्टींची समजूत काढली, त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज हा मागे घेतलाय। तर मुंबईतल्या अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे। मात्र बोरिवलीतून गोपाळ शेट्टी आणि अंधेरी पूर्वतून स्वीकृती शर्मांनी माघार घेतल्यामुळे मुंबईतील 3 मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम आहे। मुंबईतल्या भायखळा, वांद्रे, वर्सोवा या मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली आहे। वांद्रे पूर्वेत शिवसेनेच्या कुणाल सरमळकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भायखळामध्ये काँग्रेसच्या मधू चव्हाणांनी बंडखोरी करत हा अपक्ष अर्ज दाखल केलाय। विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही आज दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। 288 मतदारसंघांमध्ये एकंदरीत 7066 उमेदवारी अर्ज हे वैध ठरले आहेत। यातील किती उमेदवारी अर्ज मागे घेतले जात आहेत हे आज स्पष्ट होणार आहे। तर मराठवाड्यातल्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, तर कोकणामध्ये उमेदवारांची संख्या ही अतिशय मर्यादित आहे। बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू शकतो। ही बंडखोरी टाळण्यासाठी साम दाम दंडभेद अशा साऱ्या उपायांचा वापर जो आहे तो आता केला जातोय। काँग्रेसच्या 30 ते 35 बंडखोरांनी उमेदवारी माघारी घेतली आहे। यासाठी गेले 2 दिवस युद्ध पातळीवरती त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादीमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच बंडखोरांची चर्चा करून माघारीचं आवाहन केलं, तर शिवसेना ठाकरे गटानंही काही नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। महाविकास आघाडीचे बंडखोर अर्ज मागे घेतील आणि महाविकास आघाडीत कुठलाही संघर्ष होणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। तर शेकापला, अलिबाग, पनवेल, पेण या 3 जागा सोडल्याचं देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। काल रात्री शेका पक्षाच्या नेत्यांशी आमची चर्चा झाली। बघा, काल जयंतराव पाटील इथेच आले होते माझ्याकडे रात्री। शेका पक्षाचं संपूर्ण त्यांचं जे सेक्रेटरी मंडळ आहे ते आलं होते। ते जयंतराव पाटील स्वतः होते। जयंतराव पाटील साहेबांची आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा झाली दूरध्वनीवरून, आणि त्यानुसार असं ठरलेलं आहे की अलिबाग, पनवेल। पण ठीक आहे, आपण उद्या आम्ही त्यांना भेटू आणि त्यातनं काय पुढे जायचं। आणि शेट्टी साहेब सुद्धा 2 दिवसाच्या अगोदर त्यांना भेटून सुद्धा आले होते। समाजातले लोक आता एक प्रश्न विचारतात की मराठा आरक्षण मिळालं नाही, ज्या मुद्द्यावर हे सगळं आंदोलन सुरू झालं होतं, त्यानंतर निवडणुकीत लढू त्याच्यातूनही माघार घेतलेली आहे। मग या वर्षभरात जे काही चळवळ झाली त्याचा नेमका काय झालं असा प्रश्न विचारला। नाही, हे बघा, त्यांना माझी स्वभूमिका पूर्वीपासून हीच होती की मनोज जरांगे पाटलांनी आपले उमेदवार विधानसभेत पाठवावे, कारण का विधानसभेच्या पटलावर आपला माणूस गेल्याशिवाय आपली भूमिका मांडू शकत नाही, आपला न्याय हक्काने तिथं मांडू शकत नाही। ही माझी स्वभूमिका होती। पण आता नेमकं जो निर्णय त्यांनी घेतलाय त्याला अनेक कारणं असतील, पण त्या कारण सगळे हे समाजाच्या हिताचे असतील हे सुद्धा तितकंच खरं आहे। म्हणून मला असं वाटतं की वर्षभर आंदोलन केलं आणि आंदोलन झिरो होत नाही, उलटं आंदोलनात चांगली ग्रिप मिळालेली आहे। एक आंदोलन 1.5 वर्ष टिकणं ही काही छोटी बाब नाही, ही ऐतिहासिक बाब आहे। आणि म्हणून उद्या मी त्यांच्याशी भेटीन, बोलेन, मग आपण पुढे चर्चा करू। म्हणजे कोणत्या तरी आंदोलनाचं फलित मिळणं अपेक्षित असतं, जसं तुम्ही पण एक भूमिका घेतली, स्वतः मैदानात उतरले, तसं कुठेतरी साथ तुम्हाला मिळाली असती तर फायदा झाला असता असं नाही, पण ते समाजाच्या आयुष्यभर ते काम करत आले, ह्याच्या पुढे सुद्धा करत राहणार आहे। हे काय विषय संपला नाही आहे, उलट सुरुवात झालेली आहे।
ती ती ही दीर्घकालीन लढाई असते आणि त्यातला हा महत्त्वाचा टप्पा 1.5 वर्ष त्यांनी आंदोलन चालवणं हे काय छोटी बाब नाही. बरं, एक प्रश्न असा आहे की आता या सगळ्या भूमिकेचा फायदा महायुतीला होईल का? आणि दुसरं, ज्यावेळी तुम्ही त्यांना भेटाल त्यावेळी तुमच्या आघाडीसाठी त्यांनी काम करावं अशी काही तुमची त्यांच्याकडे मागणी असणार? नाही, राजकीय मी काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. माझी जोपर्यंत त्यांच्याशी सविस्तर चर्चा होत नाही. पण माझी अपेक्षा निश्चित असणार आहे की असं नुसतं शांत बसून उपयोग नाही. तुमच्यावर नेहमी राहिलेले परिवर्तन महाशक्तीचे लोक तुमच्यावर नेहमी आहेत, पहिल्या दिवशीपासून आहेत. बाकी सगळे स्वार्थापोटी आलेले आहेत. माझा तर व्यक्तिगत कुठेही स्वार्थ नव्हता. उलट माझं म्हणणं होतं की आमच्यावर नाही आलं तरी तुम्ही लढायला पाहिजे. म्हणजे एवढं प्रामाणिकपण माझं किंबहुना परिवर्तन महाशक्तीचं होतं. आणि म्हणून आणि बच्चूभाऊ कडू सुद्धा आमच्याबरोबर आहेत. आम्ही तिघही नेहमी वेळोवेळी आम्ही त्यांना भेटलो. राजू शेट्टी साहेब परवाच भेटून आले 2 दिवसाच्या अगोदर. आणि म्हणून आम्ही निश्चित त्यांच्याशी भेटू, बोलू, चर्चा करू आणि चांगला मार्ग त्यातनं काढू. आज बैठक होते आहे काय? महायुती आणि महाविकास आघाडीचे बडे नेत्यांनी विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलं. मिशन विदर्भ अंतर्गत या बड्या नेत्यांच्या विदर्भामध्ये जाहीर सभा पार पडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आपापल्या उमेदवारांसाठी विदर्भात जाहीर सभा घेणार आहेत. तर सर्वच बड्या नेत्यांनी विदर्भात सभा घेण्याचं ठरवलेलं आहे. आपल्या उमेदवारांसाठी विदर्भामध्ये जाहीर सभा त्यांच्या पार पडणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राहुल गांधी, राज ठाकरे यांच्या उमेदवारांसाठी त्यांनी सभांचं आयोजन केलंय. जाहीर सभा पार पडणार आहेत. उद्धव ठाकरेंची देखील सभा असणार आहे. एकनाथ शिंदे हे देखील या पार्श्वभूमीवरती विदर्भात जाऊन जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच विदर्भाला मिशन विदर्भ असा सर्वच राजकीय नेत्यांचा अजेंडा दिसतोय. पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. तिथे एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न करतायत असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलंय. महायुती ही निवडणूक संपूर्ण ताकदीनं लढणार असं देखील महाजनांचं वक्तव्य समोर आलं. जर बंडखोरी झालीच तर चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस ठरवतील ती कारवाई काय करायची, मग पक्ष कोणताही असो असं देखील महाजनांचं वक्तव्य आता समोर आलंय. ज्या ज्या ठिकाणी आमच्याच लोकांनी फॉर्म भरून ठेवलेले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी बंडखोरी आपण त्याला म्हणू, काही ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न म्हणजे आमचे पक्षश्रेष्ठी वरतून देवेंद्रजी करतायत, शिंदेसाहेबही करतायत, अजितदादाही करतायत. आमचा प्रयत्न हाच आहे की कुठेही बंडखोरी होऊ नये. आम्ही महायुती म्हणून सर्व एकत्रितपणे लढणार आहोत, अतिशय ताकदीने लढणार आहोत आणि त्यामुळे कुठेही थोडंफार डॅमेज होता कामा नये. ठीक आहे, आता अजून तसं काही म्हणता येणार नाही. त्याच्याबाबतीत आमचे बावनकुळे साहेब अध्यक्ष ते सांगतील, मान्य देवेंद्रजी आहेत ते त्या ठिकाणी सांगतील कोणावर काय कारवाई करायची नाही करायची, तो भाग वेगळा आहे, कोणत्याही पक्षाची असो. सोलापुरातून एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. सोलापूरच्या राजकारणात महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसतेय. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंतांनी अगोदरच तुतारी हाती घेतली. आता त्यांचे बंधू प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे देखील महायुतीवर नाराज असल्याचं दिसतंय. सावंत यांच्या वाकाव या गावी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळेस प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. महायुतीमध्ये सोलापूर मध्यमधून त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती, मात्र ती जागा भाजपला सोडण्यात आली आहे. तर म्हाडातून महायुतीसाठी त्यांचे पुत्र ऋतुराज सावंत यांना उमेदवारीची मागणी करण्यात आली होती, मात्र अजित पवार यांनी त्यांचा पत्ता कट केलाय. त्यामुळे 32 वर्ष चाकरी करून काय फळ मिळालं, त्यामुळे प्राध्यापक सावंत यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता कोणत्याही दबावाला बळी पडणार नसून जो आदेश होईल तो सावंत बंगल्यावर होईल, असा आता कोण मालक नाही अशी भावना जी आहे ती शिवाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे. मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य आहे, तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य आहे. रामकृष्ण हरी म्हणली माझ्या अंगावर काटा उभा झाला. त्यामुळं मी घेईल तो निर्णय, त्या निर्णयाच्या पाठीमागे आपण सर्वजण आहात. पप्पा मगाशी म्हणाले वरून हुकूम येईल, खालून हुकूम येईल, वरचं प्रेशर येईल, खालचं प्रेशर येईल. पप्पा तसलं सगळं आता विसरायचं. आता जो काय होईल तो आदेश सावंत बंगल्यावरच होईल. आता कुणी मालक नाही.
32 वर्ष सेवा करून जर काही मिळत नसेल तर चाकरी का करा, कशासाठी करा. तर नाशिकच्या दिंडोरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेनं ऐनवेळी आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते. या उमेदवारांसाठी थेट विमानानं एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. मात्र आता याच उमेदवारांना महायुतीचा धर्म पाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश मिळाल्याची माहिती हाती येते. मात्र हे आदेश मिळाल्यानंतर हे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत. गेल्या 12 तासापासून नॉट रिचेबल असलेल्या धनराज महाले यांच्या घरामध्ये लॉक करण्यात आलंय. धनराज महाले यांच्या कर्मचाऱ्यांच्या ही ते संपर्कात नसल्यामुळे ही संपूर्ण बातमी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वेगळंच वळण घेते. ते नॉट रिचेबल असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून हाती येते. त्यामुळे एकंदरीतच आता काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे. नाशिकच्या दिंडोरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेनं विमानाने एबी फॉर्म मिळालेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे नाशिकच्या दिंडोरीमधील उमेदवार धनराज महाले गेल्या 12 तासांपासून नॉट रिचेबल आहे. दिंडोरीमधून नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे आणि याच जागेवर महायुतीच्या अजित पवार गटाचा दावा असताना या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं आपला उमेदवार दिला. मात्र धनराज महाले काल रात्रीपासून गायब आहेत आणि नॉट रिचेबल आहे. धनराज महालेंच्या घरी आपण आहोत. धनराज महालेंच्या नाशिकमधल्या या घराची ही सगळी दृश्य आहे. त्यांचं घर जे आहे ते देखील लॉक आहे आणि 12 तासांपासून धनराज महाले नेमके कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार धनराज महाले असतील आणि राजश्री अहिरराव असतील या सगळ्यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश शिंदेंच्या शिवसेनेनं दिलेले आहे. कारण युतीचा धर्म पाळायचा आहे अशा प्रकारचा आदेश जो आहे तो देण्यात आला आणि त्यानंतर हे दोनही उमेदवार ज्यांना एबी फॉर्म जो आहे जो विमानाने देण्यात आलेला होता आता हे दोनही उमेदवार जे आहेत ते आता गायब झालेले आहे, नॉट रिचेबल झालेले आहे. हे उमेदवार नेमके कुठे गेले असा प्रश्न या सगळ्या निमित्तानं उपस्थित केला जातोय. त्यांचं हे नाशिकच्या पेठरोड दिंडोरी परिसरामधलं घर आहे आणि त्याच घराच्या परिसरामध्ये आता आपण आहोत आणि आता देखील ते नॉट रिचेबल आहे. या त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणारे काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडं या सगळ्याची जबाबदारी आहे. तुमचं शेवटला धनराज महाले साहेबांशी कधी बोलणं झालं होतं? काल झालं रात्री. काय सांगितलं त्यावेळेस त्यांनी? मीटिंगमध्ये होते, बरं. एवढंच मला सांगितलं. त्याच्यामुळे पुढे बोलणं नाही झालं काही. मीटिंगमध्ये आहे म्हणे मी, त्याच्यामुळे मग बोलण्यात नाही आलं ना मला काही. त्यांचा उमेदवारी अर्ज देखील तुम्हीच भरलेला होता, म्हणजे तुमच्याच डॉक्युमेंट जे होते तुम्ही पडताळणी केली होती. एबी फॉर्म देखील जोडला होता. काही सूचना आल्या होत्या एबी फॉर्म मागे घेण्याच्या किंवा? नाही सांगता येणार मला.